लावू, एक वृक्ष लावू, पर्यावरण वाचू, पर्यावरण वाचू, वटवृक्षाचे पूजन करू, वटवृक्षाचे पूजन करू, वृक्ष संवर्धनाची शपथ घेऊ. वृक्ष संवर्धनाची शपथ घेऊ. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी गावात वडाची पूजा करतानाच वृक्षारोपण करीत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला आहे. विरार पूर्वेकडील आडणे भिनार ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी एकत्रित येत वटपौर्णिमा साजरी केली. त्यानंतर त्यांनी आजच्या जीवनात पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना झाडे लागवड करण्याचा संदेश ग्रामस्थांना द्यावा, यासाठी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून निसर्गाचे जतन करावे असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला आहे. आडणे भिनार ग्रामपंचायत हद्दीतील आडणे येथील सार्वजनिक तलावाभोवती वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी सरपंच वैशाली नानकर, उपसरपंच योगिता पाटील, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती कोळी, पेसा महिला सदस्या सुनीता तुंबडा, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव नानकर, योगेश पाटील, नारायण जाधव, लक्ष्मीप्रसाद पाटील, ग्रामस्थ आदींची यावेळी उपस्थिती होती. या प्रसंगी वृक्षारोपण करताना काय म्हणाले पदाधिकारी पाहूया. आडणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये आज कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे? नमस्कार. आज आडणे भिनार ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमध्ये आज आम्ही वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा कार्यक्रम आम्ही यासाठी ठेवला की एक स्त्रियांचं एक सौभाग्याचं प्रतीक आहेच, पण वडाची झाडं किंवा ही पिंपलाची झाडं लागवड करतोय आम्ही, कारण की ती ऑक्सिजनाची खूप गरज आहे. आता ज्या कालांतरात खूप झाडं तोडण्याचं म्हणजे समृद्धी महामार्ग गेल्यामुळे डोंगरादऱ्यातून माती घेतल्यामुळे ते झाडांचं नष्ट झालेलं आहे. मग त्या औचित्य साधून आम्ही आज वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कोणत्या प्रकारची या ठिकाणी झाडं लागवड करण्यात आलेली आहे? आज आम्ही या ठिकाणी वडाचं झाड आहे, पिंपलाचं झाड आहे, आवल्याचं झाड आहे किंवा निरगिरी अशी रानटी झाडांचं लागवड केलेली आहे. आडणे भिनार हद्दीमध्ये जो आपला गणेश घाट बांधलेला आहे तलावाजवळ, त्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी आपण तो गणेश घाट बांधलेला आहे. त्या ठिकाणी अतिशय म्हणजे अस्वच्छता दिसून येत आहे. ती अस्वच्छता दिसून येऊ नये एवढी सर्व ग्रामस्थांना आव्हान आहे. ग्रामपंचायत मार्फत आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे? सर्वप्रथम नमस्ते. आजचा हा शुभ दिवस 29 जून 2026. खरं तर हा दिवस धार्मिक पद्धतीचा वटसावित्री पौर्णिमा म्हणून ओळखला जातो आणि याच दिवसाचं औचित्य साधून आम्ही ग्रामपंचायत आडणे भिनार सरपंच नानकर मॅडम, उपसरपंच योगिता पाटील, तसेच ग्रामपंचायत अधिकारी मी स्वतः, तसेच माझ्या गावातल्या आशा सेविका, पाडा स्वयंसेवक, बचत गट, CRP अशा सर्व गटातल्या महिलांनी एकत्र येऊन इथे आजच्या या दिनाचं औचित्य साधून म्हणजे दोन्ही कार्यक्रम आमचे आज पार पडलेत. एक तर वटसावित्री पौर्णिमा आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तो कुठेतरी आमच्या गावाने एक संदेश सगळ्या महिलांना किंवा गावाला मिळावा म्हणून आजच्या दिवसाला वटवृक्ष लागवड असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जेणेकरून या पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तो कुठेतरी नष्ट न व्हावा याच्यासाठी वृक्ष लागवड करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आम्ही गावाचा जो तलाव आहे आडणे भिनार येथील, जो तलाव आजपर्यंत फक्त पाणी साठून राहिलेलं होतं, परंतु तिथे कुठलंही सुशोभीकरण झालेलं नव्हतं. येत्या मागच्या काही दिवसामध्ये सदर तलावावरती प्रसाद चिकित्सा अंतर्गत प्रस्तावित करून विहिरीचं बांधकाम तिथे झालं आहे. विहिरीचं बांधकाम झाल्यानंतर तिथे जी जागा अशी मोकळी पडलेली होती तिथे आडोसा वगैरे करून पाणी व्यवस्थितरित्या जिरेल अशी व्यवस्था केली आणि आजच्या दिवसाला ह्या तलावावरती चोही बाजूने जवळजवळ 70 ते 100 झाडांचं वृक्ष लागवड आमच्या या टीमने केलेला आहे.